टप्प्यात आलं की आपण करेक्ट कार्यक्रम करत असतो। पैलवानानं आपला एक डाव राखून ठेवलेला असतो। हे विधान आहे जयंत पाटलांचं। समरजितसिंह गाडगे यांच्या जो मेळावा पार पडला, जी बैठक पार पडली, त्यावेळी जयंत पाटील बोलत होते। अर्थात आता कोल्हापूरमधल्या कागल विधानसभा मतदारसंघाचं गणित स्पष्ट झाले, कारण नेहमीच एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे समरजितसिंह गाडगे आणि हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा 2024च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांना भिडणार आहेत। गाडगेंना राष्ट्रवादीत आणणं हे तर जयंत पाटलांना शक्य झालं, शरद पवारांना शक्य झालं, पण आता पुढचा नंबर आहे तो म्हणजे इंदापूरचे आमदार राहिलेले हर्षवर्धन पाटील यांचा। आता समरजितसिंह गाडगेनंतर हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। मग खरंच असं होऊ शकतं का? नेमकं समीकरण काय आहे, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला आपण थोडंसं कागल विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूया। कागल विधानसभा मतदारसंघात समरजितसिंह गाडगे आणि हसन मुश्रीफ या दोघांमध्ये नेहमीच शिरवादाची लढाई होत असते। यापूर्वी म्हणजे 2019ला समरजितसिंह गाडगे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये लढत झाली होती। महाराष्ट्राच्या बंडापूर्वी घाटगे भाजपमधून आणि राष्ट्रवादीमधून हसन मुश्रीफ अशी लढत व्हायची, पण आता महायुतीत दोघंही एकत्र आलेत। याशिवाय जेव्हा महायुतीमध्ये अजित पवार गट एकत्र आला त्यावेळी त्यांना मंत्रिपद देखील मिळालं, म्हणजे मुश्रीफांना मंत्रिपद मिळाल्यानंतर नाराज झालेले समरजितसिंह गाडगे हे आठवड्यावर नॉट रिचेबल असल्याचं पाहण्यात आलं। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली, त्यांची नाराजी दूर केली आणि या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून तुम्हालाच उमेदवारी मिळेल असं देखील सांगण्यात आलं। पण आता जे सूत्र ठरले विधानसभेचं, त्या सूत्रानुसार ज्याचा विद्यमान आमदार त्यालाच ती जागा असं सूत्र असल्याने नक्कीच या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार आहे आणि भाजपलाही सुटणार नाही आहे, याची आयडिया समरजितसिंह गाडगे यांना आली आणि हेच हेरून शरद पवार आणि जयंत पाटलांनी डाव टाकला आणि समरजितसिंह गाडगे यांना तुतारी हाती घ्यायला भाग पाडली। आता कागलमध्ये देखील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि आता यानंतर पुढचा नंबर आहे तो म्हणजे हर्षवर्धन पाटलांचा, असं म्हणण्याची काही प्रमुख कारण आहेत। लोकसभा निवडणूक जवळ आली तेव्हा आम्हाला विधानसभेत जर मदत केली तरच आम्ही त्यांना लोकसभेला मदत करू असं विधान हर्षवर्धन पाटील यांच्या कन्यांनी केलं होतं। हर्षवर्धन पाटील हे 2009 साली इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत, ते मंत्री देखील राहिलेत। असं असलं तरी हर्षवर्धन पाटलांना गेल्या दोन्ही निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, म्हणजे 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला विधानसभा निवडणुकीत पाटलांना पराभव हाती आला। या मतदारसंघात नेहमीच 2009 आणि 2014ला राष्ट्रवादीच्या भरणे यांचा विजय झाला आणि पाटलांचा पराभव झाला। पण आता ज्याप्रमाणे कागलमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे त्याप्रमाणे इंदापूरमध्ये परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राष्ट्रवादी आणि भाजप महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे, त्याप्रमाणे ही जागा नक्कीच राष्ट्रवादीला सुटेल अशी दाट शक्यता आहे, म्हणजे पुन्हा भरणे यांनाच उमेदवारी मिळणार आहे। भाजप ती स्वतःकडे मागू शकत नाही आणि त्यामुळे यंदा हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळणार नाही आहे। पण मागच्या दोन्ही निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी यंदा पाटलांना ही निवडणूक लढवायचीच आहे आणि जर त्यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी ठाम असेल किंवा ते ठाम असतील तर नक्कीच ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाण्याचा विचार करू शकतात किंवा मग ते अपक्ष देखील निवडणूक लढवू शकतात। असं झालं तर इंदापूरमध्ये देखील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊ शकते असं सांगण्यात येते, कारण जेव्हा पांडुरंगाची वारी इंदापूरमध्ये आली होती तेव्हा हर्षवर्धन पाटलांनी तुतारी देखील वाजवली होती, त्यामुळे तेव्हापासूनच ते तुतारी हाती घेतील अशी कुजबूज सुरू आहे। पण याबद्दल जेव्हा हर्षवर्धन पाटलांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की मला अजून अशी कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही आहे, निवडणुका जवळ येतील किंवा पक्ष काय निर्णय घेतोय यावर माझा निर्णय ठरणार आहे। म्हणजे त्यांनी असंही नाकारलेलं नाही आहे की ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाणार नाही आहेत। मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली, उमेदवारी जर राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली तर नक्कीच ते शरद पवार गटात जाण्याचा विचार करू शकतात। असं जरी झालं नाही तर ते अपक्ष निवडणूक लढण्यावर नक्कीच ठाम आहेत, त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढू शकतात। काही झालं तरी ही निवडणूक पाटलांना लढवायचीच आहे, त्यामुळे आता ते नेमका काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील का? इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल की अपक्ष विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल? कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा।